नमस्कार मंडळी, तर मी अजय भाईजे म्हणजे तुम्हा सर्वांचा लाडका कोकणचा सुपुत्र आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। तर मंडळी आता आम्ही आहे पनवेल स्टेशनला। ॲक्च्युली सकाळी लेट झालं त्याच्यामुळं आम्ही थोडं म्हणजे घाईमध्ये होतो आणि ब्लॉग चालू करता आला नाही, आता चालू केला आहे। आणि आता जस्ट आम्ही पनवेल स्टेशनच्या बाहेर आहे, तुम्ही बघू शकता। पुढे लावलं आहे काय तुम्हाला वाटत असेल काय काय घेऊन चाललं आहे, कुठे गावी वगैरे चाललो नाही आहे। आता आमचा शो आहे, आम्ही शोला चाललोय आणि सगळे ढोलकी वगैरे। ही मी कोकण हार्टेड गर्ल त्यावरती बघितलं असेलच, सांगायची गरज सांगायला नको। तर बाकीचं अजून पण खूप जण आले तिकडे, सगळेजण आहेत। तर सर पण आहेत पुढे, हे बघा लास्ट व्हिडिओ मध्ये होते आपण। आणि अगं बाई 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 ही कोकणची चेंडू ही कोकणची चेंडू बाई काय आणि करा फायनली सगळेजण मस्त वगैरे बघा कसे झाले। आणि हाय किती आमच्याबद्दल काहीतरी चांगलं बोलत आहे ती बघ। नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना, शुभ सकाळ। गुड मॉर्निंग। आता दोघांचं ढोलकी बिलकी आम्ही आणायची, माझं दिसतंय ना एक नंबर। अरे कॅन्सल झालं माझं। हॅलो नमस्कार, शुभ सकाळ। लास्ट व्हिडिओ मधली हिरोईन तू, लास्ट व्हिडिओ मध्ये आले जास्त करून तू। चलो रे, अरे गावी जायचं कॅन्सल झालं माझं, कॅन्सल झालं गावी जाणं। भावना आहेत सगळ्या। 1 2 4 सगळ्यांचे आयडी टाकणार आहे मी पेजवरती, सगळ्यांचे आयडी टाकणार आहे पेजवरती, सगळ्यांचे आयडी टाकणार आहे। भावा बघ तुझं काम केलं, तुझ्या कामासाठी काय काय कष्ट घेतले ना मलाच माहिती आहे, सिरियसली आहे। भूक लागली। तर गाईज मस्त आम्ही आता पनवेल आलोय, पण खूप जाम लागले। सकाळी लवकर निघालो होतो आणि नाश्ता वगैरे काही केला नव्हता, सगळेजण तिथे थांबले ते। तर आम्ही इकडे आलोय नाश्ता करायला, काहीतरी आता नाश्ता करायचं। आणि काय खायचं, तुला काय खाणार आहे? आता असं झालंय मेनू भरपूर आहेत तोंडासमोर, काय काय खायचं? काय नाही एवढं भरपूर आहे तोंडासमोर। ए बाबा असं सांगायचं नसतं, असं सांगायचं असतं का? असं व्हिडिओ बनवतात का? पण आता खाऊया मेंदू वडा, दाल वडे, व्हरायटीज आहेत। एक इडली प्लेट, एक इडली प्लेट किती? एक इडली प्लेट बसेल का तुला? सर घ्या ना, घ्या तुम्हाला काय? नाही मला इडली द्या, खाली इडली, खाली इडली। आणि असंच आहे मला द्या। चटणी कुठली? दोन्ही द्या। खाणार सर्व, आज सर्व खाणार। मस्त आपली प्लेट वगैरे तयार झाली। आता फटाफट आपण नाश्ता करून घेऊया पहिला, आणि त्याच्यानंतर आपल्याला आता डायरेक्ट शोकडे जायचं आहे। आपल्या जिथे शो आहे तिकडे जायचं आहे। तर ऑलरेडी थोडंसं लेटच झालं आहे आपल्याला, नव्हतं प्लॅनिंग होतं एकत्र यायचं, 10 वाजले। तर फटाफट आपण नाश्ता करून घेऊया आणि लगेचच निघूया। पहिला का चिवचा मस्तपैकी प्लेट वगैरे रेडी झाली आपली बघा। चला फटाफट आपण खाऊन घेऊया। चला आमच्या सोबत, चला आपण मागच्या आम्ही निघालो आता, आणि आम्ही आता रिक्षात बसतोय। चला चला चला, बोलणी पुढे बसते, पुढे बसते। तर फायनली मंडळी आता आम्ही ऑटो पकडले आणि ऑटोन चाललोय। आणि रिक्षा बोल, हा रिक्षा पकडले यार, मराठी माणूस बस काय यार, हीच आहे उपवास बाई। काय प्रकार आहे उपवास म्हणजे आज आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झाले प्रत्येकाच्या घरोघरी। आज आपले लाडके बाप्पा मकरामध्ये विराजमान झालेत। तर आपल्या ताईने आज उपवास धरलाय आणि गावी जायचं म्हणजे जायचं होतं गावी, प्रत्येकाच्या मनात असतं, म्हणजे कसं असं कुणावरती नसतं की बाबा गावी जायचं नाही म्हणून,
परंतु काही अडचणी येतात, त्याच्यामुळं थोडंसं होतं पुढे मागे. ह्याची अडचण खूप मोठी आहे. माझी अडचण खूप मोठी आहे, त्याच्यामुळं आम्ही जाणार आहे. गणपती बाप्पा येणार आहेत 14 तारखेला आमच्याकडे गणपती बाप्पा येणार आहे, त्याच्यामुळे आम्ही थोडे लेट जाणार आहे. कारण काही कारणांमुळे आम्ही बाप्पाला घरी आणू शकत नाही आहे. तर आणि यांचा आता प्रॉब्लेम झाला की हे लोक जॉबवर आहेत, तर त्याच्यामुळे ती नाही आम्हाला. नवीन जॉबला लागलेत. होतं नंतर मग एकदा कसं जॉब वगैरे असं जुना वगैरे झाला की नंतर मग काहीतरी शेंडी लावायला जमते हे भेटते. तर आता आम्ही चाललोय. पण मी तरी पण 2 दिवस गावी जाणार आहे. हे बिझी माणसं असे मला अजिबात नाही आवडत नाही, त्यांना उतराव पाहिजे रिक्षातून. तर मस्त पावसाचं वातावरण मस्त झालंय. माऊली बघा बाहेर बघा एकदम मस्त. तर आपण डायरेक्ट आता भेटूया पुढे, जिथे आपल्याला ज्या प्लेसला आपल्याला जायचं तिकडे भेटूया. चला, जास्त आपल्याला व्हिडिओ मोठा करायचा नाही आहे. तिथे जायचं आहे, तिथे थोडं म्हणजे आपण तिथे नॉर्मल शूट करायचं आहे. आपल्या कार्यक्रमाचं नॉर्मल शूट होणार, त्याच्यानंतर घरी येताना पण आपल्या घरपर्यंत ब्लॉग पोहोचवायचं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. गमती जमती थोड्या होत राहणार आहेत आज. तर मित्रांनो बघा फायनल लाईन पोहोचलो, आता इथे उतरलोय. इथून काय माहीत नाही कुठे कुठे जायचंय. सगळेजण मस्त चटापटा करून आले बघा. गाईज मला माहित नाही सकाळपासून आल्यावर हिला काय बोलायचंय. जरा सगळे गाईज मला जरा सांगा. गाईज जरा हिच्या काय मनामध्ये काय जरा बोलू दे. काय बोलू गाईस, माझा फोन चोरी झालेला आहे. गाईज पण हिचा फोन चोरी होईपर्यंत ही मेली होती का? ही मेली होती. मी जिवंतच होती. काल रडून रडून दिवस झाला. आता चांगला शो करायचा. पुढचा अजय बोलेल. बघितलं झालं. आणि जानूचं असं म्हणणं आहे की तिची पोटातून किडनी कोणतरी काढून देईल, पण तिचा फोन कोणी देणार नाही. किडनी देईल पण माझा फोन नाही देणार. मला देशील ना? घे ना बिंदास. चालेल. किडनी गेली असतात. मग तू कशी अशी असेल ना? पण 2 किडण्या असतात ना, 2 किडण्या. अशी चालशील ना? नाही अशी वाकडी तिकडे नाही चालणार, सरळ चालणार. ठीक आहे चल चला बघा गाईज. मी याला माझी किडनी देऊन टाकणार आहे. हॅलो आम्ही लोकेशनवर पोहोचलोय. तर फायनली बघा लोकेशनवर पोहोचलो मी सगळेजण. तो चष्म्याची लाईट पडते याच्यावर. खरोखर एकदम पक्का केलेला आहे सिद्धीचा. असंच आधी तिने चष्मा खरोखर निकाललेला आहे, काढलेला आहे. मस्त छान छान असे 2 करणार. तुझ्यामुळे झालंय, माझ्यामुळे नाही. अरे तुला साथ दिली आतून. काय हा प्रकार. टेंगू दे ना तुझ्या. तर चला आता आपण सगळे जमलो इथे. त्याची एकच जायला झालं व्हायरल. आता व्हायरल पंढरी शेट बोलली की व्हायरल. सगळ्यांच्या बॅगवर गेला. आता 2 पाहिजे 2-3 घेऊ शकतो आपण. मंडळी बघा या ठिकाणी आपल्याला आय थिंक इथे शो आहे की नाही माहीत नाही मला, पण हे बघा आमच्या ग्रुपची महाराणी बसली इथे आता. विश्रांती करूया. आपण नंतर व्हिडिओ थोड्या वेळ फ्रेश होऊया. तर मंडळी बघा आपण आता आलोय श्री स्वयंभू चिंतामणी गणेश मंदिर श्री क्षेत्र कोपर. तर या ठिकाणी आपण आलोय. आता आपण मंदिरामध्ये दर्शन करायला. तर इथून आपल्या या काकींकडून हार फुलं वगैरे आपण घेतले सगळं. हे बघा इथे पूजेचं सगळं सामान आहे. सगळं आपण पूजेचं सामान घेतले सर्व. सगळेजण पुढे गेलेत. तर आपण पण जाऊया तिकडे आता दर्शन वगैरे घेऊया पहिलं, नंतर आपल्या बारीला वगैरे सुरुवात होणार आहे. तिकडे मंदिर आहे वरती बघा. खूप मोठं मंदिर. आवाज तुम्हाला येत असेल. तर आतमध्ये कीर्तन वगैरे चालू आहे, त्यांचं भजन वगैरे चालू आहे. आणि आपण आता आपल्या दर्शनासाठी जायचं आहे. हे बघा दिसते का ते. तर जाऊया वरती.
चाललोय दर्शनासाठी चाललोय आपण. कीर्तन वगैरे चालू आहे. आता झालंय आपण थोडं लेट आलोय त्याच्यामुळं. आणि कीर्तनचा कार्यक्रम झाल्याच्यानंतर आपलं दर्शन वगैरे झाल्याच्यानंतर आपला इकडे शो असणार आहे. याच कार्यक्रमाच्या निमित्त आपला शो आणलाय. अरे बघा मंडळी, सगळ्यांची कशी गाय लागले. लाईनच लाईन आहे. द्या ना मॅडम, द्या ना. अशी बघू नको, कॅमेरा लाजेल ना, कॅमेरा लाजेल ना. इथं काय बघायलाच बघेल अजून अजून. हे आमचे सर आहेत. हॅलो. मला लास्ट व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं. आता सारखेच दिसणार आहेत. आपण सगळेच सारखे दिसणार आहेत. आता सगळे मजाच करणार आहेत. चल झालं का? हो. आणि आता मी दर्शन घेऊन आलेली आहे आणि आता मी चालू तयारी करायला. चलो. तर फायनली दर्शन वगैरे झालंय आणि आता आम्ही चाललोय. आता शो आहे इथेच. तर फटाफट सगळ्या जणांना चेंज वगैरे करणार. सगळे प्रसादी खायला, सगळे प्रसादी खायला. प्रसादी खायला या सगळेजण. दिसतंय आपल्याला प्रसादी भेटलाय बघा. जेवूया रे, ते पटकन बसायचे. नव्हतं जायचं तुम्हाला. अजून काय? बस. मला माहिती आहे काय? मला फुगा. अच्छा, अजून काय? तुझा काय? अजून फुगा. मला काय? हे नाही, मला ती भांडी कोण ठेवे. आमच्या शिपण्यामध्ये या. भांडी कोण ठेवे. मला फुगा. या सगळ्यांना या. घरात लाटणी. मला अगं बाई, तुझं पण मी नाही घेऊन दिलं तर मिळलं पेड्या घालीन पेड्या. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं सांगा. मला नाही, तुम्हाला काय वाटतं सांगा. जाऊ सगळेजण जाऊन या. हे फोटो चालू आहे. त्यामुळे थोडे आता फोटो व्हिडिओ काढूया आपण. ब्लॉग वगैरे आपण कंटिन्यू करूया. ब्लॉग नंतर आपण होणार नाही. शो चालू आहे, ब्लॉग होणार नाहीये. फोटो वगैरे काढून घेऊया. जे सर्व फोटो आहेत ते पाठवा. हा, इथे पाडतो. स्टिकर आणि ते नाचताना पण पाठवतो. तर मंडळी फायनली आता 12:30 वाजलेत आणि ज्या ठिकाणी आम्ही आलो होतो सकाळी मंदिर दर्शन वगैरे केलं, इथे प्रॅक्टिस थोडीशी केली आणि आता बाहेर जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. तर थोडं तुम्हाला दाखवून जेवणाचं कसं इथे आहे सिस्टम. आय थिंक प्रसादीच आहे नॉर्मली. सो 15 तारखेला पण आमचा शो आहे. 15 तारखेला पण शो आहे. मी त्या शोला येणार होतो पण काही अडचण आली म्हणून मी या शोला आलोय, त्या शोला नाही आहे. सो लोणेरला या बघायला सगळ्यांनी. नक्की या, नक्की या, नक्की या. खूप मजा येईल आणि पुढे काय काय होतं. काय काय होतंय. आता तयारी करू. तयारी तर ऑलरेडी झाली आहे. फक्त आता रंगमंचावर येण्याची आम्ही वाट पाहतो. तर चला थोडं आता पोट पेट पूजा करूया आणि निघूया. ओके.
फिल्टर बनवतो हाय. मला खूप जास्त भूक लागली. तर मंडळी आता हे बघा जेवणाची सोय झाली आणि देवाचा महाप्रसाद म्हणून इथे भोजनाचा आम्हाला लाभ झाला आहे. तर आम्ही आता थोड्याच वेळात भोजनाला सुरुवात करतो आणि याच्यानंतर आपला शक्तिचुराचा सामना सुरू होता. तर फायनली मंडळी आजचा दिवस पूर्ण आमचा याच्यामध्येच गेला शोमध्ये आणि सर्व घाईघाई झाली तरी दुपारी आता पण आमची निघताना घाई झाली कारण लेट झालेलं भरपूर आणि भरपूर विरारवरून आम्ही ठाण्यावरून माझी फ्रेंड आहे ती डोंबिवलीवरून अशी भरपूर जणं होती त्याच्यामुळे आम्ही लवकरात लवकर निघालो. आता पनवेल स्टेशनला पोहोचलो आहे. ट्रेन पकडून जाणार आणि डायरेक्ट आपण आता भेटूया आपल्या घरी. मॅडम जाम थकले चेहरा उदास झाला आहे. अवतार पूर्ण चेंज झाला आहे सगळ्यांचा अवतार चेंज माझा तर पूर्ण चेंज झाला आहे. तर डायरेक्ट आपण भेटूया आता नेक्स्ट शोला नेक्स्ट हां 10 तारखेला आम्ही सगळे गावी जाणार आहे तेव्हा भेटू. तेव्हा पुन्हा एकदा नवीन ब्लॉग आपण तुमच्या पुढे घेऊन येऊ. आता व्हिडिओ एंड करत नाही आहे. व्हिडिओ एंड करेन घरी थोडं तुमच्याशी बोलणं करेन नंतर एंड करेन. तर डायरेक्ट आपण आता आपल्या घरी भेटूया. बाय बाय. तर मंडळी फायनली आम्ही घरी आलो. जाम थकलो होतो कारण सकाळी आम्ही किती 7:30ला जो प्रवास चालू केला होता तो आमचा रात्री 9 वाजता प्रवास संपलेला. ॲक्च्युली मी व्हिडिओ तिथेच ट्रेनमध्ये स्टॉप केला कारण त्याच्यानंतर आपल्या कॅमेऱ्यामध्ये चार्जिंग नव्हती त्याच्यामुळे तिकडे स्टॉप केला आणि त्याच्यानंतर मग रात्री आलो 9 वाजता जेवण वगैरे केलं आणि व्हिडिओ करायचा मनच नव्हतं. मग नंतर आम्ही डायरेक्ट झोपलो. सकाळी मी 10 वाजता उठलो. 10ला उठलो नंतर काही काम होतं दिवसभर केलं मग त्याच्यामध्ये त्या कामात धावपळीमध्ये मला व्हिडिओ पण एंड करता आला नाही आणि आता रात्रीचे वाजले तर आय थिंक 10-10:15 झाले असतील. तर आणि आम्ही व्हिडिओ एंड करता विसरून गेलेलो तर बोललो आता 2 शब्द हे करून व्हिडिओ एंड करूया. तर नॉर्मली बोलताना एक प्रवास होता आमचा तो व्हिडिओ मी पोस्ट करतो जेणेकरून ज्या गमती होतात त्या गमती फक्त नॉर्मली याच्यामध्ये मी पोस्ट करतो. आणि दुसरं म्हणजे इथून पुढे अजून खूप काही आपल्याला करायचं आहे. खूप व्हिडिओज करायचे आहेत आपल्याला अजून खूप पुढे जायचं आहे. तर तुम्हालाही देखील काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवायच्या असतील तर मला नक्की सांगा. मी ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत करत राहीन तुमच्यापर्यंत पोचवत राहीन. आणि भेटू पुन्हा 10 तारखेला आपण गावी चाललोय तेव्हा देखील भन्नाट ब्लॉग होणार आहे. तेव्हा देखील ब्लॉग तुम्ही तो देखील ब्लॉग नक्की बघा. आणि त्याच्यानंतर आमच्याकडे 14 तारखेला गणपती येणार आहे तो देखील ब्लॉग मी तुमच्यापर्यंत पोचवेन आणि तिथून विसर्जन तो देखील थोडेसे काही पार्ट असेल काही व्हिडिओज असेल तुमच्यापर्यंत मी पोचवेन. आणि असेच व्हिडिओ बघत राहा. अजून खूप काही कोकणातले युट्यूबर्स आहेत त्यांना देखील तुम्ही सपोर्ट करत राहा. त्यांना देखील तुम्ही फॉलो करा. सगळ्यांना फॉलो करा जेणेकरून आपल्या कोकणची संस्कृती अजून पुढे जाईल आणि काहीतरी कोकणाचं बोलताना एक वेगळंच वैशिष्ट्य निर्माण होईल. अजून निर्माण होईल. आपलं कोकण खूप वैशिष्ट्यपूर्ण निर्माण आहे तर अजून कुठेतरी दूरवर जाईल. आणि एवढंच की सगळ्यांना सपोर्ट करा आणि सगळ्यांना पुढे घेऊन जा. आणि तुम्ही देखील काळजी घ्या. तुम्ही देखील व्हिडिओ करत राहा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सगळ्यांनी व्हिडिओ करा. सगळ्यांनी मोठे व्हा. सगळ्यांनी स्टार व्हा. सगळ्यांनी खूप काही लाईफमध्ये करा. जे आपल्या अंगामध्ये कला आहे ना ती आपल्या अंगातली कला तुम्ही दाखवा जेणेकरून आपलं कोकणाचं नाव देखील पुढे येईल की कोकणातील एक स्टार किंवा कोकणातील एक कोणतरी युट्यूबर किंवा कोकणातील एक कलाकार
हा एक आज खूप दूरवर गेला आहे. असंच तुम्ही देखील काही ना काहीतरी करत राहा. स्वतःची काळजी घ्या. व्हिडिओला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मला देखील फॉलो करा. इंस्टाग्राम आय डी आहे माझी अजय भाईचे ऑफिशियल, तिथे तुम्ही फॉलो करा. आणि काही रील्स असतील किंवा व्हिडिओज असतील त्या लाईक करत राहा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.